बातमी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे। 2 दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्र बैठकीनंतर सुभाष जगताप, तुपे, टिंगरे, अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। त्यामुळे पुण्यातील राजकारणातील घडामोडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। बघा, हा त्यांचा प्रश्न आहे। जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये, कुटुंबामध्ये, भले राजकीय दृष्ट्या असेल, आम्ही राजकीय दृष्ट्या नाही, आम्ही भावनिक दृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही। बघा, हा त्यांचा आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, काय घडामोडी सुरू आहे नेमक्या पुण्यात? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा प्रश्न विचारला जातोय। खरं तर मागील 3 दिवसापासून अजित पवार पुण्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। पुणे महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची जी आहे ती अजित पवारांसाठी आहे आणि त्याच दृष्टीने पावले जी आहेत ती टाकली जात आहेत। काल शहरातील विविध नेत्यांनी जी आहे राष्ट्रवादीच्या तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भामध्ये बैठका घेतल्याची माहिती मिळते। यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप असतील, सुनील टिंगरे असतील, तर तिकडून शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे त्यांच्याकडून वंदना चव्हाण असेल, त्याचबरोबर अंकुश काकडे असतील, विशाल तांबे असतील, या सगळ्यांची जी आहे ती काल रात्री बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये एकत्रित लढण्याचा निर्णय झाल्याची माहिती जी आहे ती खात्रीशीररित्या मिळते। आणि आता या बैठकीनंतर अजित पवारांना भेटण्यासाठी स्वतः सुनील टिंगरे, सुभाष जगताप आणि चेतन तुपे जे की आमदार आहेत यांना देखील अजित पवारांनी बोलवलेलं पाहायला मिळते आणि यांच्यासोबत शेवटचं बोलणं जे आहे ते या सगळ्या युती संदर्भातलं ठरण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज किंवा उद्याच या सगळ्याची घोषणा जी आहे ती निश्चितपणाने केली जाईल। फक्त इतकंच की सुप्रिया सुळेंकडून ग्रीन सिग्नल येणं त्यांना पुणे महानगरपालिकेच्या या सगळ्यामध्ये बाबत अजून बाकी आहे। त्यामुळे ही जी घोषणा जी आहे ती लगेच होणार नाही। त्यामुळे आता प्रशांत जगताप यांनी देखील वेगळी भूमिका घेतलेली आहे। त्यांच्यावरती देखील चर्चा जी आहे ती शरद पवारांकडे चालू आहे। त्यामुळे आज किंवा उद्या या दोघांच्या युतीबाबतची घोषणा जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।